अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरना ठोकलेला दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. आम्ही या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठीच उतरलो आहोत हे सांगणारा तो फटका होता. अजय भस्माच्या बॅटमधनं आलेला पहिला दर्जेदार आणि धमाकेदार षटकार आपण पाहिला. गोलंदाजावरती इथून मात्र दडपण निर्माण झालंय. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर गणपतजी वारगडा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथून मात्र एक धाव कंप्लीट, एक धावेच्या बरोबरीने 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम मात्र संघर्ष करतील याच्यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही टीमला खेळायचे इथून आदिवासी रायगड प्रीमियर लीगची मेगा फायनल आणि ती फायनल खेळण्यासाठी चाललेले हे प्रयत्न संघर्ष पाहायला मिळतात. इथून मात्र फटका आपण पाहू शकाल. एक टप्पा अखेरीस लॉंग ऑनला बीट करून चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने सांघिक धाव संख्या 11 या आकड्यावरती ठोक डीजे. थँक्यू डीजे. तुम्ही चालणं चालू करा मित्रांनो, तुम्हाला वाटा या आपोआपच सापडत जातील आणि तोच प्रयत्न या 2 फलंदाजांचा. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा 30 यार्ड सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण, एक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज मात्र चांगली कामगिरी करतात. एका साईडला अजय भस्माला आपण पाहतोय, एका साईडने आपण किशोरला पाहतोय जो अलिबाग वरना ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आले आहे. त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती विजयला आपण पाहतोय ज्याने 4 चेंडूची फेकी केले मित्रांनो आणि 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 42 धावांचा बचाव करत असताना गोलंदाज अजयला आपण पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पुढे सरसावला होता. लाईन पाहिली, पंचांनी चेक केली आणि सांगितले की मात्र खराब लाईन वरती टाकलेला हा बॉल आहे. इथून व्हाईट बॉलची सांगता. 13 धावा फलकावरती ऍड झाल्या. 13 धावा धाव फलकावरती गोलंदाजी मार्क वरती विजयला आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. 30 तराने फटका अगदी जमिनीला आग लावत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. या बॉल वरती आलाय चौकार. थँक्यू थँक्यू. आतापर्यंत धावफलकावरती आपण 17 धावा पाहतोय. 17 आणि गोलंदाजावरती आहे खतरा. फुल टॉस बॉल, ना इधर देखा ना उधर देखा, सीधा मैदान में देखा और थँक्यू 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 डीजे. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल. सौ उषाताई पारधी नेरल ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच मॅडम यांचं या मंचावरती शुभ आगमन झालंय. त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण 23 धावा पाहतोय. येणाऱ्या असतील 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये कराव्या लागतील त्या 18 धावा, 19 धावा. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. हरतो जो कारणे सांगतो आणि जिंकतो तो जो प्रयत्न करतो. इथून दोन्ही टीमला प्रयत्न करावे लागतील तरच ही मॅच तुम्ही जिंकू शकता. शक्य आणि अशक्य या जगात मित्रांनो काहीच नसतो, तुम्ही फक्त प्रयत्न करायचे असतात. खोलवरचा टप्पा. इथून मात्र डीपला क्षेत्ररक्षक थोडासा खराब. चेंडू मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. 3 धावा तर पूर्ण. चौथ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? पण 3 धावा या पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक धावेला मित्रांनो किंमत असते क्रिकेटमध्ये. चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. एका धावेने तुम्ही परास्त होता. एका धावेला लाख मोलाची किंमत असते.
रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, डॉट बॉलची सांगता. जर सरळ बॅटने मित्रांनो तुम्हाला धावा येतात ना, तर आडवी बॅट चालवण्याचा काहीच गरज नसते. तुमच्या सरळ बॅटने धावा येतात, चांगले बॅटिंग मैदानात होते, परंतु अति घाई नेहमी संकटात घेऊन जात असते मित्रांनो. अजयची फलंदाजी चांगली होते, 5 बॉलमध्ये 17 धावा केल्यात, परंतु रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. शफल होऊन खेळलेला हा फटका, एक टप्पा अखेरीस फाईन क्षेत्र कव्हर करत असताना चेंडू होईल फरार. या बॉलवरती येतोय चौकार. चेतन एवढ्या धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जी सुरुवातीची गरज होती ते सुरुवात झालेली आहे. निश्चितच बॅकफुटवर पूर्णपणे ढकललंय सानवी तनिष्का मोहपाडा या संघाला. येणारे 11 चेंडू, काही धावांची गरज. 9 चेंडू आणि 12 धावेची गरज. मौसम है सुहाना, हर कोई आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीग का दीवाना. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळते ते आयोजकांच्या माध्यमातून. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण, 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 32 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय मैदानाच्या आतमध्ये. देवीदास या गोलंदाजाला आपण पाहतोय मित्रांनो. तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल ना, तर दस्तर खुद्द ब्रह्मविधाता सुद्धा तुमचा पराभव करू शकत नाहीये, तुम्हाला रोखू शकत नाहीये. हे सांगत असताना अजय भस्मा या मैदानावरती ठोकतोय आणि ठोकतोय चौकार. बहुतेक यश श्लोक गराडा आणि माडपाई माडप अशीच रंगताना सध्या तरी दिसते. बट क्रिकेट इज द गेम ऑफ अनफॉर्च्युनेट. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, परंतु जे काही आपण पाहतोय. थँक्यू 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 डीजे. जिंकण्यासाठी मित्रांनो पोटात आग पेटती असावी लागते आणि यशासाठी तुम्ही भुकेलेला असला पाहिजेत आणि तेच यशासाठी भुकेलेला आपण पाहतोय. अजय भस्मा ठोकतोय अजून एक दर्जेदार चौकार. ठोक डीजे. अजूनही 2 धावेची गरज. येणारे 6 चेंडू आणि मात्र 2 धावांची गरज. परंतु हे 6 दिवसाचं सत्र, या 6 दिवसाच्या सत्रामध्ये माझ्या या पूर्ण टीमची 6 महिन्याची मेहनत आहे. आणि हे जे चित्र आपण पाहतो हे चित्र सहजासहजी दिसलेलं नाही. हे चित्र पाहत असताना या चित्र जे सध्या दिसतंय आपल्याला एवढं भारत असतं, एवढं निश्चितच आदिवासी क्रिकेटमध्ये आयोजन होत नाही. परंतु ज्यांच्या खंद्या पाठबळाच्या जीवावर हे आयोजन झालेलं आहे ते आमचे आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे. त्यांच्या सन्माननीय व्यक्तिमत्व जे आहे, त्यांच्या भारदस्त जबाबदारीने त्यांनी आम्हाला जे पाठबळ दिलंय त्याद्वारे हे आपण सर्व चित्र पाहतोय. त्यामुळे निश्चितच हे सर्व जे आपण पाहतोय, हा सर्व जो आनंद या क्रीडा रसिकांना मिळतोय, समस्त आदिवासी क्रिकेटपटूंना हे जे व्यासपीठ मिळतंय, त्यामध्ये साहेब आपला वाटा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर कोणाही पेक्षा आपले जे नेतृत्व गुण आहेत त्या नेतृत्व गुणाला आम्ही सलाम करतो. थँक्यू थँक्यू मित्रांनो. प्रत्येक दिवस येतो, प्रत्येक दिवस जातो, प्रत्येक दिवस येतो, प्रत्येक दिवस जातो, पण मैदानात आलेल्या प्रेक्षकांना असा आणि असा सामना पाहायचा असतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. 6 बॉल आणि 2 धावेची गरज. इथून मात्र हा विजय फटका, लावलेला डीजे, सजलेला मंडप आणि क्रिकेट मधला विजय तुम्हाला नाचवून आणि नाचवूनच जातो.